ओके ठेवा ठेवा आहेर साहेब. हो सर. आवाज करना चाहिए. हो केला ना. मोबाईल चांदीचा मोबाईल हा चांदीचा मोबाईल आहे. चांदीचा नाही कच्चा सगळ्यात आहे. काही गोष्ट देऊन तुला देऊन टाकतो. फोकस होतोय आला का ऑन करा. आपण क्रॉस करा.
म्हणतो ना हैदराबाद गॅजेटियर त्यांनी लागू केलं, मुख्यमंत्री लागू केलं. हे लागू शब्द येत नव्हता आणि सरकारच्या हैदराबाद गॅजेटियर असं येतच नव्हतं. आंध्राचे यायचं, महाराष्ट्र सरकारकडे येत नव्हतं आणि महाराष्ट्र आणि रेकॉर्डला ती काढता यायचं. महाराष्ट्र राज्याच्या रेकॉर्डला येत होतं ते आपण काल आणलं मुंबईला. हे जे आपण हा आकडा समजा चिकन झाल्यानंतर 249 सहज नाही, 249 नावं निघतील त्यावेळेस दादांचं म्हणणं असं हे जे 249 साखर त्यावेळेला घेतलाय त्यांनी कुठं तपास दुसरं केलं त्यावेळेला नाही माझं तेच म्हणणं आहे. मग हे लोक पुढे गेले हेच मराठवाड्यातला मराठा हाच कोण बी 1884 फक्त हाच पट पडला जास्त 150 वर्षात आपण 200 पट होती 100. पहिल्या 2 पिढ्यात का आपण धरा
आमच्या घरातली पावती दाखवत आता शेत आमच्या नावावर नाही पण शेती आमची शेती आमचीच आहे पण आमच्या नावावर नाहीये पण आम्ही शेतसारा भरतो सगळं भरतो फेर आहे आमच्याकडं दरवर्षी काय तुमच्यासारखं घ्यायची सुसंगत कसं बसतोय शेत यांच्याकडे गॅजेटियर आमचं आहे पण महाराष्ट्र सरकारकडं जे बोंबलत आहेत किंवा जे कोण असतील यांच्यापेक्षा गरीब मराठी लय हुशार आहेत. दादा बघा बरं काही किती विषय पाहतो गरीब मराठी इतके हुशार आहेत त्यांच्या लक्षात आलं जसं की तुमचंच उदाहरण शेत तुमचं आहे पण तुमचं नाहीये असं मराठ्यांचं गॅजेट आहे पण महाराष्ट्र सरकार जवळ तर आपण काल मुंबईला गेल्यामुळं ते गॅजेटियर महाराष्ट्र सरकारच्या रेकॉर्डवर आलं पहिले आडी म्हणून सुद्धा नव्हती म्हणजे उदाहरणार्थ आता रजिस्ट्री झाली फेर व्हायचं बाकी म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये हैदराबाद मागे बसतो कॅबिनमध्ये मधल्या आकडेवारी पण पिवळं पुस्तकच आहे ओरिजिनल एकदम पूर्ण तळगडलेलं पुस्तक पण त्याच्यात आकडेवारी लक्षात ठेवा आकडेवारी गावाने आहे लासूर असं मराठवाडा आहे बिदर जुनं जे आहे सगळेच जुने यावर पुढे जारी करायचे काही जणांचे घेऊन मला 12 पुस्तकाच्या सेल्फमध्ये माझं वाटणाऱ्याला वाटलं गरीबाला वाटलं आपलं गॅजेट रेकॉर्डला पडला आणि मुख्यमंत्री म्हणजे हा राज्याचे प्रमुख त्यांच्या तोंडातून शब्द घेतात आम्ही ते लागू केलं गॅजेट लागू केलं म्हणजे नोंद मिळणार आता प्रमाणपत्र जसे आपण दादा आता आम्हाला असं वाटतं आता मुख्यमंत्री नाही आता नाही कारण आता लागू केलेला शब्द गेला आता मराठ्याच्या मनात जीव दिला आता असं वाटतं तरी पण म्हणायचं गेलं तर आपल्याला 50 पुरावा लागत होते हा पुरावा धडधड उपलब्ध नोंदीच्या आधारे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे उपलब्ध आहे मराठवाड्यातला मराठा कोणी नोंदणी करायला काय लागायचं पुरावा पुरावा नसतो तो देऊ नका ना आता आमचं गॅजेट लिहिलं नाही आता तुमचं आतापर्यंत त्याच्या आधी जर 5 पिढ्या मिळाला असतं आतापर्यंत घरात कमीत कमी 30 माणसं तरी इतका तोटा आहे आणि पीसी गेला त्याचा गोष्ट करायची की $5 लाख त्याला फीस आहे याला $1,00,000 पण फीस नाही जनरल गेटिंगला 5 लाख फीस नोकरी द्या सोडून शिकलं तर मी शेती पण चांगला करू शकतो असं माझं सोडले तर 90 लाख असेल मराठा सगळा खुश कारण मराठवाड्याचं गॅजेट लागू झालं शब्द मराठीने ऐकला आणि सगळे खुश झाले असे संभ्रम ते चालूच असतात पडक वावर आहे तुमच्या शेजारी नीट केलं पहिले पहिले चालत होते तुम्हाला गरीब मराठ्यांच्या दादा एवढं लक्षात आलं आणि ते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही गॅजेट हैदराबादच्या लागू केलं तेव्हा मराठी 4 दिवस लेट होईल 75 वर्षात ते मिळालं मी समाजाला वंजळबद्ध होऊन देतो समाजालाही पटत येते आणि मला समाजात वाटलं नाही का
घास खाल्ला का पचू तुम्ही भाकरी एकच खा पण एक खा आखी कोण दिले ना मग माणूस ते मोठ्या तुकडे सुद्धा घेणार मोठ्याने स्वतः मग काय असं राहतं मग ते बारीक केलं पचत जास्त होण्याची चान्सेस असते जास्त मुंबईत झाला पहिल्या दिवशी 8 तास पाणी प्यायला नंतर पाण्याच्या बाटल्यावर दुसऱ्या दिवसापासून सुरू झाला की बाया 30 लाख वाढले भाकरी आपल्या सारख्या संभाजीनगर शहरात 350 टन होतो 20 लाख लोकांचा तिथे 110 टन निघाला त्याचा अर्थ तुम्ही बघा किती लोक 10 लाख लोक सहज भाकरी खूप हे भाऊ खरं सांगू फक्त इमानदारीचं आणि मॅनेज न होण्याचं फळे प्रामाणिकपणा टाकायचं आणि समाजाने जर दिला प्रत्येक वेळेस समाजाने दिला शब्द देतात मुंबईत तर जाईन का ती गेलो नसतो तर मराठा समाज स्वयंपाक दुखला बाहेर जात जातो मला आला नाही पूल मुगून पडले गेलो आणि दुसरं सांगितलं होतं जिआरच घेऊन येणार आता ड्राफ्ट नाही आणि जिआरच घेऊन आलो असं काही थोडंफार चूक दुरुस्त करू ना बोली केली आपण त्यांना समजा तरी बी म्हणतो मी एखादा समजा त्याच्यात मुख्य हुशार आहे चांगला हुशार ते जर म्हणलं 2-3 साहेबाला सांगितलंय त्या सर मोठ्या मनुष्य दिलं ना काढतो त्यात काय रुसायचं विषय म्हटला तो मागे तोच आता जास्त करून घेईल का असं मला माहिती आपलं महाराष्ट्रात चालू आहे त्यात काय रुसायचं सांगायचं दुरुस्ती करायचं आपण करून घेऊ ना मराठवाड्यात केल्या नाही ना पश्चिम महाराष्ट्र सोडित नाही मला वाटतं की कोणतरी आपले मोठे लीडर आहेत आपले कदम साहेब आमच्या गॅस मीडियात ऐकायला काही काळजी करायची गरज नाही तुमचं सुद्धा देतो बघा देतो का नाही पश्चिम महाराष्ट्राला माणूस होत नाही एक तरी थोडे त्याची त्यांचं म्हणायच्या त्रुटी आता वाचायचं आपण कारण की 3 आहेत सातारा पुणे आणि औंध त्यामुळे त्यांचं पण मी नाही सोडित पश्चिम महाराष्ट्र होते सगळं पण मराठवाड्याला मिळालं तरी त्यांचंच भाऊ येत आधी मिळत नंतर मिळत पश्चिम महाराष्ट्र तर पश्चिम महाराष्ट्रात भाऊचे मुंबई काय रिटेल मध्ये पण दिले काय पुस्तक मराठा एक पुस्तक कोणतं आहे मुंबई गॅझेटियर बेळगाव 21 पुस्तक 126 त्याच्यात मराठवाड्याचं मुंबई गॅझेटियर नाही मराठा पूर्ण ते पश्चिम महाराष्ट्र त्यांनी जर का शब्द मराठा कोणी असा वापरला असेल तर तो मराठवाड्यामध्ये लागूच होणार मुंबई इकडे नव्हते ना तिथे झरच द्या ना वरचे बरेच मटर त्यांच्याकडे तर पण अभ्यासाकडे काय वाचले याचा नाही आम्ही गॅजेट लावलं ते म्हणजे चुकल आधीच सांगा बाबा असं करा तसं करा बरं नका सांगा ना तुम्ही 10 दिवस आमच्यापेक्षा जास्त काम केलेलं आहे अभ्यास केलेला आहे चुकलं तर येऊन सांगायचं नाही तिकडे जाताना सांगायचं बाबा बदल करून टाकते काय त्याला समजच काय होईल ना तुमच्या आमच्या वडासाठी समजच वाटवू नको तुमची आमची काही नाराजी असेल 2 दिवसाची तिच्यासाठी समजच वाटवू कशामुळे तुमचं आमचं काय चुकत असेल तर एखाद्या भावडीत देऊ इकडे मुंबई गॅझेटियर बेळगाव 126 मध्ये म्हटले आहे की या जिल्ह्यातील मराठा जातीची लोकसंख्या 1,19,300 असून या जिल्ह्यात सर्वत्र हे आढळून येतात ते पवित्र जानवे घालतात त्यांचे हिंदू धर्माप्रमाणे पवित्र आचार विचार पाळतात शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबी म्हणतात मराठा जातीच्या वयाच्या मुलीचे परत दिलं वगैरे हरकत घेत नाही असं परत गव्हर्नमेंटचं पुस्तक सातारा गॅजेट तर मी 2 वर्ष झोपून काढली आधी तुम्ही सातारा गॅजेटचा विषय सुद्धा घेत नव्हता त्यांची किंमत नाही नव्हती डिमांड दिला होती सातारा पश्चिम महाराष्ट्रात
सरकारने मागायला. हो शेजूळ साहेब, सरकारने मागायला पाहिजे का इंग्लंडचं? हो बर. मी याला गेलो होतो वेल्सला, वेल्स युनिव्हर्सिटीला. 8 दिवस माझा स्टडी टूर होता. तर तिथली लायब्ररीतून गेलो. तिथे लायब्ररीमध्ये ना असं मोठं सगळं लावलेलं होतं, फोटो फोटो त्याच्यात सगळं दिलं होतं, कोण दिलं होतं. एक व्हिडिओ होतो बाबा, तो अशी आपली मिळत आहे खूप वाचले. बोल बोल आपण झालं नाही तसं तुम्ही आता आपण बोलू मग धरून आले तसं आपल्या समजून आज लोक यार पण दवाखाने सोडा नाही आता. 2 वर्ष झालं. ओके ओके दादा काय सांगाल तुम्ही? मनोज जरांगे पाटलांची तुम्ही भेट घेतली आता, काय बोलणं झालं? मी जे मुंबईला आझाद मैदानावर जे मनोज दादांनी उपोषण केलं होतं आणि हे उपोषण सरकारने अध्यादेश हैदराबाद गॅझेटेडचा काढल्याने मागे घेण्यात आलं. परंतु मनोज दादा 5 दिवस उपोषणाला बसले होते. म्हणजे कंटिन्यू त्याच्या आधीचा 2 दिवसाचा दौरा होता. आधीचा तर होताच, पण तो 2 दिवसाचा कंटिन्यू दौरा, 5 दिवस उपोषण, 7 दिवस अशा पद्धतीनं शरीराची स्थिती काही आम्ही समजू शकतो. आम्ही रोज फिरतो आणि त्यामुळं त्यांची तब्येत बघण्यासाठी विचारपूस करण्यासाठी आलेलो आहे. एक ऐतिहासिक घटना आहे, मराठवाड्यासाठी म्हणा, महाराष्ट्रासाठी म्हणा, मराठा बांधवांसाठी म्हणा. मला वाटतं ही ऐतिहासिक घटना असताना त्यांनी जे केलेला लढा आहे तोही महत्वाचा आहे आणि त्या लढ्यामुळेच हे पॉसिबल झाले. कारण मराठा आरक्षणचा मुद्दा तर मागच्या 30-40 वर्षात आहे, पण तो आता तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मला असं वाटतं मोठं यश आतापर्यंत तरी मिळालं असं मला तरी वाटतं. लोक असा आरोप करतात सध्या की जे आज चुकीचं आहे सरकारने कसं मला असं वाटतं आता मनोज दादा बोलताना एक चांगलं वाक्य बोलले की एखादी ताटात एक पूर्ण मोठी भाकरी आली ती उचलून एक तर पूर्ण खाता येत नाही, तिला एक एक तुकडा लावून खावा लागतो आणि तो जर केला तर तो चांगला फसतो, शरीरालाही लागतो तो चांगला. आणि म्हणून हैदराबाद गॅझेटियर पूर्ण भाकरी खाण्यातल्या प्रकाराची त्याची सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू कारण मराठवाडा हा हैदराबाद निजामाच्या अंडरच होता. आपण स्वतंत्र झालो 48ला, भारत स्वतंत्र झाला 47ला. मराठवाडा महाराष्ट्रात मराठी महाराष्ट्र भाषिक तत्व झालं त्यावेळेस 60ला सहभाग झाला. त्यामुळे त्याच्या आधीच्या विषय महाराष्ट्र सरकारने ध्यानी घेतलेले नाही. मला असं वाटतं या निमित्तानं 1884चा हैदराबाद गॅझेटियर असेल, नंतरचे निघालेले विषय असेल, हे सगळे जर मला असं वाटतं झालं तर सगळे त्या सगळे मराठी बनलेच आहेत. म्हणून मला असं वाटतं आता मराठा समाजाने या सगळ्या याच्यात घुसून व्यवस्थित आपले सगळे प्रमाणपत्र काढले पाहिजे. नोंदी 100% सापडतील एवढं तुम्हाला गॅरंटी न देतो. माझ्या अनुभवातून सांगतो की ह्या नोंदी 100% सगळ्या सापडतील आणि त्याचा अर्थच असा की आपोआप सगळे मराठी लोक सगळ्यांचेच प्रमाणपत्र निघाले, काही प्रमाणपत्र कोणी आहे. मी आता मला दादा नाही दाखवले कारण बेसिक आम्ही सगळे शेती करणारे लोक आहोत. शेती आमची जुनी आजची नाही, 200, 300 वर्षाची जुनी, 5-5, 10-10 पिढ्या, 7 आता 7व्या पिढीचा आहे आमच्या. आणि त्यामुळे आमचे प्रमाणपत्र आम्ही काढले. त्याच्यात काय चूक आहे? प्रमाणपत्र काढले कारण कुणबीच आहे, आम्ही सामान्य शेतकरी शेती करणारे लोक आहोत. मुलांना याचा शिक्षणाला फायदा होतो, बाकी होईल का नाही होईल ते वेगळा विषय, परंतु शिक्षणाला 100% मुलांना फायदा होतो. मला असं वाटतं शिक्षण जर चांगलं मिळालं तर बाकीच्या गोष्टी शेती सुद्धा माणूस चांगला करू शकतो असं माझं मत. मिलिंद देवराजे आहेत शिंदे गटाचे खासदार, त्यांनी आंदोलनावर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे 100 ठप्प झाली होती. अशा आंदोलनाची सोबत आहे
असं म्हणणं आहे. चिंता सुद्धा व्यक्त केली अशा आंदोलनामध्ये. मला असं वाटतं आंदोलन काही एक दिवसापूर्वी जाहीर नव्हतं केलं, 4 महिन्यापूर्वी जाहीर केलं. आणि मुंबई काही मुंबईच्याच लोकांची नाही, मुंबई महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची. जर महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय मुंबईत येऊ नये अशातला काही भाग नाही. त्यामुळे मनोजदादाच्या आव्हानावर लोक आले होते. त्यांनी काही आज सांगितलं उद्या या नाही म्हटले. 4 महिने सांगितलं होतं, जबाबदारी होती. त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणी बोलत असेल आता बोलू द्या, परंतु मुंबई या महाराष्ट्राच्या जनतेची मराठ्यांची पण एवढं मी तुम्हाला 100% सांग. तेव्हा मुंबईवर हक्क काय फक्त मुंबईवाल्यांचा नाही. मुंबई मिळवण्यासाठी मराठी लोकांनीच 106 लोक हुतात्मा झाले. देवरा बिवरा नाही झालेले, पवार शिंदे वगैरे हेच झालेले, लक्षात ठेवा. तर त्याच्यावर मिलिंद देवरावरती आता काही जण टीका अशी करतात की एकनाथ शिंदेचा एक खासदार आंदोलनाच्या आरोप गृह मंत्रालयावरती टीका करतो. मला असं वाटतं मी आता मनोजदादांना भेटायला आलो, मी काही फार राजकीय बोलत नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा, मराठ्यांना जी कुणबी प्रमाणपत्र मिळणार त्याच्या मुद्द्याबद्दल होती. मिलिंद देवरा बोलला असेल, एकनाथ शिंदे साहेब बोलले तर आपण बोलू. पण मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब वगैरे कोणी लोक बोलते. उदय सामंत स्वतः ज्या उपसमितीत होते, त्यामुळे मला असं वाटतं मिलिंद देवराच्या मताकडे फार लक्ष देऊ. मिलिंद देवरा काय मराठी माणूस थोडी, उद्योगपती मोठा कुठला आहे, गुजरातचा कुठला मला माहिती नाही, पण मराठी नाही एवढं मला माहिती. दादा बरं, एक मराठा समितीनंतर आता ओबीसी उपसमिती करते. ऑलरेडी ओबीसी आरक्षण होतं, ओबीसी मग ही उपसमिती का, म्हणजे पुन्हा एकदा मराठा ओबीसीचा वाद लावण्याचा प्रयत्न का होतो? हे पण मराठा समाजाला काही ओबीसीशी भांडण नाही. ओबीसी पण आमचे बांधव आहे, पण आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. मराठा समाजातल्या सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते करू द्या. आमच्या विषयी मनोजदादांनी समस्त मराठा समाजाविषयी पुढाकार करून आंदोलन केले. त्याच्याविषयी मराठा समाज मला तरी वाटतं समाजाने समोरच्याला जे करतात आहे ऍक्शन रिॲक्शन होत राहणार. म्हणून काय आम्ही पुन्हा करत असं काय करण्याची गरज नाही. शांततेत या सगळ्या गोष्टी बघाव्या. आता जे हैदराबाद गॅझेटेड आलं त्याच्या पद्धतीनं मराठा समाजाने लवकरात लवकर आपले सगळ्या गोष्टीत पुढाकार घ्यावा आणि आपले सर्टिफिकेट काढा, एवढंच मला वाटतं. बाकी ओबीसी समिती काय बोलत ते आपले भाऊच, एवढंच मी म्हणेन. एक प्रश्न असा आला की नवीन अधिनियम दुरुस्ती करण्यात आली कारखाने अधिनियम, त्यामध्ये 9 तासांऐवजी आता कामगारांना 12 तास काम करावं लागणार आहे. कामगारांमध्ये आकाश त्यामुळे कामगारांना आर्थिक फायदा होणार असं त्याचं म्हणणं आहे. आणि 48 तासावरून 60 तासापर्यंत काम वाढतं. त्यामुळे कामगारांचा प्रश्न आहे. मला ते काही माहिती नाही, अजून त्याचा अभ्यास करू आपण. माणसं इथं आपण फक्त रिझर्वेशन विषयच बोलू, बाकी राजकीय बाहेर बोलू काय बोलू. संजय राऊत असं म्हणलं की राज्य पाटील वाटायला की मला नाही असं त्यांचा व्ह्यू नाही. कारण तुम्ही बघितलं तर काल सामनानी लेख लिहिला वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. तर या आंदोलनाच्या मागे आम्ही तरी मी म्हणत नाही, कारण हा काही पक्षाचा मुद्दा नाही, हा समाजाचा मुद्दा आहे. मी पण याच्यात एक मराठा म्हणून याच्यात येत असतो. संघटना वेगळा विषय आहे, मराठा वेगळा विषय, म्हणजे क्लिअर काम. संजय राऊत साहेबांचा व्ह्यू कोणता होता मला माहिती नाही, परंतु मनोजदादा एक स्वतंत्र व्यक्तिमत्व एवढं मला माहिती. कोणाच्या सांगण्यावर ते काही करतील असं मला असं वाटत नाही. कोणी असं गृहीत धरावं असं कधीच होणार नाही. मग ते फडणवीस सांगतील नाही तर एकनाथ शिंदे आहे का मनोजदादा काय, म्हणजे स्पष्ट सांगतो त्यांच्या ते काय ऐकण्यातला माणूस नाही. जाऊ द्या आता इकडे सर्व आता इकडे म्हणजे 2 दिवस बसून ते ठाण मांडून खिचडी बनवायला गेली, भाजी बनवायला गेली. त्यांनी सांगितलं समाज म्हणून म्हटल्यावर मग वाटत लागेल समाज म्हणून. मग तिथं सगळे जोडे बाहेर ठेवले, प्रतिष्ठा काही नाही. आणि असं उतरल्यावरच समाज प्रगतीकडे जातो, नाही तर जात नाही. कुणी असं म्हणते सत्ताधारी विरुद्ध. माझ्या बंगल्यावर पण तिथं बनवून ठेवलं होतं. सगळे लोक तुमच्या बंगल्यावर होते. त्यांना मी बिलकुल हे केलं होतं. भाकरी भाजी चटणी जे काय असेल ते तास ठेवलंय तिथं असतं. जे येतील ते आता काही लोक आंघोळीला यायचे हे यायचे तर ओपन करून टाकलं. जवळ होता. अरे पोलिसांनी बंद केलं सगळं म्हणतात. पोलिसाला घुसते घालून म्हणतात. मी तुम्ही ते पुस्तक पाठवते ठेवा तुमच्याकडे.